हॅलो. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनचं आजचं आपलं हे 5वं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत कॅल्क्युलेशन ऑफ स्पेसिफिक हीट्स ऑफ गॅसेस युजिंग द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. पहिली केस मोनो ॲटॉमिक गॅसेस. तर आपण मागच्या सेशनमध्ये हे बघितलं होतं की या केसमध्ये काय आहेत तर 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत आणि त्यामुळे जर का आपण विचार केला की ॲव्हरेज एनर्जी पर ॲटम तर ती किती असते या कंडिशनमध्ये 3/2 kBT, 3 × ½ kBT. सो टोटल एनर्जी किंवा टोटल इंटरनल एनर्जी पर मोल ती किती असणार आहे तर E = 3/2 Na kB × T. and therefore we can say molar specific heat at constant volume ती किती लिहिता येईल आपल्याला CV जी आपण कशी लिहितो dE/dt. म्हणजेच ईच्या इक्वेशनचा आपल्याला टेम्परेचर डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. सो काय येईल बघा CV = dE/dt d/dt ऑफ 3/2 Na kB × T. सो जर डेरिव्हेटिव्ह जर घ्यायचा झाला तर काय होईल बघा विथ रिस्पेक्ट टू टी आहे त्यामुळे हा फक्त टी जाईल. आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x इज 5 याच पद्धतीने आपण बघणार आहोत. सो इथे किती येईल बघा सो dE/dt ची व्हॅल्यू ती किती येणार आहे तर CV = मग काय होईल 3/2 Na × kB आणि आपल्याला माहिती आहे Na × kB म्हणजेच काय आहे तर R म्हणजेच युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. सो CV = 3/2 R हे आपलं पहिलं इक्वेशन असणार आहे. त्यानंतर आपल्याकडे मेयर्स इक्वेशन आहे बघा जे आपण लास्ट सेशनमध्ये बघितलं होतं. काय होतं ते CP - CV = R. सो थोडंसं रिअरेंज करून जर आपण घेतलं तर आपल्याला काय मिळेल बघा तर CP = R + CV. तर हा जो CV आहे तो आपण पलीकडच्या साईडला नेलेला आहे आणि त्यामुळे CP = R + CV असं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. सो काय लिहू शकतो बघा आपण CP = R + 3/2 R कारण आपण CV ची जी किंमत आहे ती काढली आपण 3/2 R. therefore काय होईल बघा इथे हा R आहे आणि हा 3/2 R आहे. याची टोटल किती होईल तर 5/2. म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर काय होईल बघा हा 1 R आहे आणि हा 3/2 म्हणजे 1.5 R आहे म्हणजेच 2.5 R म्हणजेच CP = 5/2 R. ओके. आणि जो आपल्याला ॲडियाबॅटिक रेशो काढायचा आहे जो गॅमासाठी तो काय असणार आहे बघा गॅमा = CP/CV. आणि देअरफॉर मग काय होईल बघा CP ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे ही काय आहे 5/2 × R आहे आणि त्यानंतर डिवायडेड बाय CV किती आहे तर मगाशी जो आपण म्हटला तो CV किती होता 3/2 R. सो डिवाइड करताना काय होईल RR कॅन्सल होईल आणि त्यामुळे आपण फायनली असं लिहू शकतो बघा CP/CV = काय होईल 5/2/3/2 मग काय होईल कारण हे RR जे होते तिथले ते कॅन्सल आउट झालेत बघा दोन्ही ठिकाणी R आणि R असल्यामुळे. आणि मग 5/2 / 3/2 म्हणजेच काय झालं बघा 5/2 उलट करून मल्टिप्लाय म्हणून 2/3 ने मल्टिप्लाय केलं 3/2 ने डिवाइड म्हणजेच 2/3 ने मल्टिप्लाय. सो 2 गेट्स कॅन्सल्ड आणि मग 5/3 हे आपलं उत्तर येतं गॅमाचं म्हणजेच ॲडियाबॅटिक रेशोचं. ओके. सो आता आपण वळतोय डायॲटॉमिक गॅसेसकडे आणि त्यातली आपण पहिली केस बघणार आहोत सुरुवातीला जी आहे रिजिड डायॲटॉमिक गॅसेस. कारण मागच्या वेळी आपण बघितलं होतं बघा की रिजिड डायॲटॉमिक गॅसेस असेल आणि नॉन रिजिड असेल तर तिथल्या डिग्रीज ऑफ फ्रीडम चेंज होतात. काय होतं त्याच्यामध्ये ते आता आपल्याला दिसेल. आपण मागच्या वेळी त्याचा अभ्यास केला पुन्हा एकदा तुम्हाला रिमाइंडर फक्त देतो. तर या केसमध्ये काय असतं बघा इन दिस केस ईच मॉलिक्यूल विल हॅव 3 ट्रान्सलेशनल अँड 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजेच DOF. ओके. आणि ज्यावेळेला नॉन रिजिड असतो त्यावेळेला ते व्हायब्रेशनलच्या 2 ज्या डिग्रीज ऑफ फ्रीडम ॲडअप होतील ती आपली दुसरी केस असेल यातली. गॅसेस असणार आहे डायॲटॉमिक. ओके. सो अकॉर्डिंग टू लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी आपण काय म्हणू शकतो द इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ अ गॅस इज ती आपण किती लिहितो तर E = बघा कसं लिहिलं सुरुवातीच्या ज्या 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ज्या आहेत बेसिकली तिथे बघा 3 × 1/2 Na kB × T आणि ह्या ज्या 2 आहेत आपल्या रोटेशनल DOF म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम त्यासाठी हे असं लिहिलं आहे
म्हणजेच काय होईल बघा, थोडक्यात आपल्या हिशोबाने पुन्हा एकदा बघा, हे 3/2 आणि हे 2/2 म्हणजे हे फुल 1 झाले बघा, म्हणजे हे 1.5 प्लस 1 म्हणजेच किती होणार आहेत, 5/2 होणार आहेत. हे लक्षात घ्या, 3/2 प्लस 2/2 म्हणजे 5/2 होईल. आणि म्हणून आपण ई काय लिहू शकतो बघा, ई इज इक्वल टू 5/2 Na KB इंटू टी. देअरफॉर सी व्ही कसं लिहिणार आपण, मगाशी आपण बघितलं तेच, DE अपॉन DT. सो डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं आहे. सो सी व्ही इज इक्वल टू बघा, DE अपॉन DT इज इक्वल टू D/dt ऑफ 5/2 Na इंटू KB इंटू टी. ओके, सो याचं उत्तर काय येईल बघा. सो याचं उत्तर येणार आहे सी व्ही इज इक्वल टू 5/2 Na इंटू KB. आणि मगाशी जसं आपण म्हटलं तसं Na इंटू KB म्हणजेच काय असणार आहे, तर तो R असणार आहे. म्हणून आपण पुढे लिहून टाकूया इज इक्वल टू 5/2 R. आता पुन्हा आपण मगाशी जसं केलं तसंच करूया. बघा काय होईल, वी हॅव द मेयर्स इक्वेशन, आणि मेयर्स इक्वेशन आपण लिहितोय काय, CV मायनस CV इज इक्वल टू R. आणि थोडंसं रिअरेंज करून पुन्हा एकदा आपण काय लिहितो बघा, ते CP इज इक्वल टू R प्लस CV. बरोबर आहे. तर आता आपल्याकडे हे बघा, इथे तर लगेच स्क्रीनवर तुम्हाला दिसते CVची व्हॅल्यू 5/2 इंटू R. बरोबर आहे. तर ती आपण इथे जर CVची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली तर काय होईल बघा, CP इज इक्वल टू R प्लस 5/2 R. आणि म्हणजेच हा 5/2 R आणि हा 1 R म्हणजेच किती होईल, थोडक्यात हे 2.5 R आणि हा 1 म्हणजे 3.5 म्हणजे 7/2. हे तुम्हाला पटकन लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. हा ॲक्च्युली R म्हणजेच 2/2 R असा आहे तो थोडक्यात. बरोबर ना, छेद समान करून घ्यायचा असेल तर, म्हणजे मग 5 प्लस 2 7 आणि छेद समान आहे म्हणजे 2. सो CP इज इक्वल टू काय येईल, 7/2 R. सो CVची किंमत जी आहे ती आपल्याला मिळाली आहे आणि CPची किंमत मिळाली आहे. मग आपण डेफिनेटली या दोन व्हॅल्यूवरून आपण काय करू शकतो, तर गॅमाची व्हॅल्यू काढू शकतो. गॅमाचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, काय फॉर्म्युला आहे तो, तर गॅमाचा फॉर्म्युला आहे गॅमा इज इक्वल टू CP अपॉन CV. आणि मग जर आपण या किमती टाकल्या, म्हणजे CPची किंमत किती आहे 7/2 R आणि इथे CVची व्हॅल्यू आहे 5/2 इंटू R. तर या जर व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्या आहे बघा, तर बघा हा R आणि R कॅन्सल आउट होऊन जाईल इथे पण. आणि मग मगाशी जसं आपण केलं तसं काय लिहू आपण, गॅमा इज इक्वल टू 7/2 इंटू 2/5. हे उलट करून गुणिले झालं बघा, 5/2 ने डिवाइड केलं म्हणजेच 2/5 ने मल्टिप्लाय केलं. सो पुन्हा एकदा 2 गेट्स कॅन्सल्ड. आणि या केसमध्ये पुन्हा एकदा गॅमाची व्हॅल्यू आपल्या समोर आली आहे, ती आहे 7/5. म्हणजे ही केस कसली आहे बघा, डायटॉमिक गॅसची आहे पण रिजिड मोलेक्युलची आहे. ओके, सो याच्यानंतर आपण पुढच्या केसकडे यातल्याच वळणार आहोत. डायटॉमिक गॅसच्या केसमध्ये ती दुसरी काय असणार आहे, ऑब्वियसली केस आहे नॉन रिजिड डायटॉमिक गॅसेस. सो नॉन रिजिड आहे याचा अर्थ काय होणार, तर व्हायब्रेशनल मोडच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम याच्यामध्ये ॲड होणार आहेत. तर each molecule will have 3 translational, 2 rotational and 2 vibrational degrees of freedom. आणि त्यामुळे मगाशी 5 होत्या, आता त्या 2 वाढल्या म्हणजे एकूण 7 झाल्या बघा. सो अकॉर्डिंग टू लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, द इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ अ गॅस इज, मग इथे या केसमध्ये काय होईल बघा, तर इथे आणखीन 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम वाढलेले आहेत. मग कसं लिहू शकता बघा, सो ई इज इक्वल टू, हे जसं मगाशी केलं होतं तसंच आपण सिमिलरली केलं बघा, 3 इंटू 1/2 Na KB इंटू टी प्लस या 2 ज्या रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत त्यामुळे 2 इंटू दिस, आणि पुन्हा व्हायब्रेशनल मोडसाठी ही पुन्हा एक टर्म वाढली. तर आपल्या लक्षात आलं हे 3/2, हे 2/2 आणि हे 2/2 म्हणजे मग किती झाले 3 and 2 5 प्लस 2, सो 7/2. सो ई इज इक्वल टू काय येईल, ई इज इक्वल टू 7/2 Na इंटू KB इंटू टी. ओके, सो सिम्पल आहे. आता ईची व्हॅल्यू आपल्याला मिळालेलीच आहे. सो CV इज इक्वल टू बघा काय येईल DE अपॉन DT. आणि ही जी व्हॅल्यू आहे आपली ती आपण ईची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली विथ रिस्पेक्ट टू टी, आणि त्यामुळे आपल्याला फायनली CVची जी व्हॅल्यू आहे ती किती मिळणार आहे बघा, 7/2 Na इंटू KB. आणि जसं आपण मगाशी म्हटलं होतं तसंच Na इंटू KB म्हणजेच काय, तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट दॅट इज R. सो 7/2 R. सो या ठिकाणी आपल्याला CVची व्हॅल्यू मिळाली. पुन्हा एकदा आपण मेयर्स इक्वेशनचा वापर करणार आहोत. मेयर्स इक्वेशन आपल्याकडे आहे ते पुन्हा एकदा लिहून घेऊया. वी हॅव मेयर्स इक्वेशन काय आहे, CP मायनस CV इज इक्वल टू R अँड देअरफॉर CP इज इक्वल टू R प्लस CV. सो इकडचा जो CV आहे तो इकडे आपण ट्रान्सफर केला आहे, हे मगाशी पण आपण बघितलं. ओके, सो याच्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल बघा, तर CP इज इक्वल टू आपण काय करणार आहोत, तर ही जी CVची व्हॅल्यू आहे ती आपण इथे सबस्टिट्यूट करू शकतो. सो किती आहे ती 7/2 इंटू R.
जनरली बघा इथे काय झालं, मी प्रत्येक वेळेला या इक्वेशनना नंबर्स देत बसलेले नाही, कारण याला मग सी व्हीची व्हॅल्यू आली, याला एक नंबर देऊ शकता, मग सी पी मायनस सी व्ही, आणि याच्यावरून हे जे इक्वेशन आहे याला एक नंबर देऊ शकता, आणि मग सबस्टिट्युटिंग धिस व्हॅल्यू ऑफ सी व्ही इन इक्वेशन नंबर धिस, असं करून तुम्ही ही व्हॅल्यू लिहू शकता. आपण ते टाळलं आहे फक्त. जर तुम्हाला ते तसं करायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने प्रेझेंटेशन देऊ शकता. ठीक आहे. सो सी पी इज इक्वल टू आर प्लस 7/2 आर. आता किती होईल बेरीज बघा, हा आर म्हणजे 2/2 आर आहे, बरोबर. सो 2 + 7 म्हणजे 9 होईल आपल्या भाषेत. हे 3.5 आणि हा एक 4.5 म्हणजेच 9/2 आर. सो सी पीची पण व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, आणि ऑब्वियसली सी पी आहे आणि सी व्ही आहे, तर हा सी पी आहे आणि हा सी व्हीची व्हॅल्यू आपल्याला ही इथे मिळालेली आहे. सो आपण गॅमा कसा लिहू शकतो बघा. सो नाव गॅमा इज इक्वल टू काय होईल, तर सी पी अपॉन सी व्ही, आणि मग सारखंच आर आर जर आपण ते कॅन्सल आउट करून टाकले तर सी पीची व्हॅल्यू जी आहे ती 9/2 आणि सी व्हीची व्हॅल्यू आहे 7/2. ती जर आपण अशी सबस्टिट्यूट केली 9/2 डिवाइड बाय 7/2, तर आपण पुढच्या स्टेपमध्ये डायरेक्ट करून टाकूया. 9/2 × 2/7 म्हणजे काय होईल, मग सारखंच 2 कॅन्सल होतील, हे बघा 2 कॅन्सल होतील, आणि फायनली आपल्याला गॅमाची व्हॅल्यू मिळाली आहे 9/7. ओके. सो एकदम सिम्पली आपण 3 केसेसचा ॲक्च्युली स्टडी केला आहे. मोनॅटॉमिक गॅसेसचा अभ्यास केला, त्यानंतर आपण डायॲटॉमिकमध्ये 2 केसेस बघितल्या, रिजिड मोलेक्युल आणि नॉन रिजिड मोलेक्युल. तर पुढची जी केस आहे ते मी तुम्हाला होमवर्कसाठीच देणार आहे. ओके. सो बघा क्वेश्चन बघा. युजिंग लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी ऑब्टेन इक्वेशन्स फॉर स्पेसिफिक हिट्स अँड हेन्स इक्वेशन फॉर ॲडियाबॅटिक रेशो दॅट इज गॅमा इन केस ऑफ पॉलीॲटॉमिक मोलेक्युल्स. ओके. एकदम सिंपल आहे, पुस्तकामध्ये हे सोडवून दिलेलं आहे, पण पुस्तकामध्ये याच्या थेट व्हॅल्यूज तुम्हाला लिहिलेल्या दिसतील. म्हणजे सी पीची व्हॅल्यू डायरेक्ट दिसेल, त्याच्यानंतर सी व्हीची व्हॅल्यू डायरेक्ट दिसेल, आणि मग थेट गॅमाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून दिलेली आहे. पण मला हे असं अपेक्षित नाही. तुम्ही करताना आपण या सगळ्या तिन्ही केसेसमध्ये ज्या पद्धतीने डिराईव्ह केलं, जशा पद्धतीने आपण ऑब्टेन केलं आहे, तशा पद्धतीने तुमचं प्रेझेंटेशन मला उत्तरामध्ये अपेक्षित आहे. तर नक्की प्रयत्न करा. पुस्तकाचा रेफरन्स घ्या, उत्तर तुम्हाला तिथे मिळेल, परंतु याचं जे स्पष्टीकरण किंवा याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या याच पद्धतीने मांडत चला.